फ्लोरिडाच्या हवेनी एकीकडे यजमान अमेरिकन संघाची चांदी केली, त्यांचा सुपर 8 मधला मार्ग सुकर करून दिला, तर दुसरीकडे पाकिस्तान संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आणलं। याच पार्श्वभूमीवरती आता शनिवारी सगळ्यांना प्रतीक्षा असेल की भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार का। एक लक्षात घ्या, भारताचे साखळी फेरीतले 4 सामने होते, त्याच्यापैकी 3 सामने जे आहेत ते न्यूयॉर्कमध्ये झाले। एकच सामना फक्त फ्लोरिडामध्ये आहे आणि त्याची स्थानिक क्रिकेटप्रेमींना प्रचंड मोठी प्रतीक्षा आहे। सगळेजण आकाशाकडे बघून एकच प्रार्थना करतायत की जसं आयर्लंड विरुद्ध अमेरिका सामना पावसाने धुतला गेला, तशी गोष्ट भारत विरुद्ध कॅनडा सामन्यात होऊ नये। त्याचं कारण भारतीय संघाला सुद्धा एका अर्थाने या सामन्याचं थोडंसं वेगळं महत्त्व आहे। सुपर 8 मध्ये जाण्याच्या दृष्टीने मी म्हणत नाही आहे, हे महत्त्व अशा करता आहे की ज्या काही अडचणी आहेत, थोडीशी वैगुण्य आहेत, ती कदाचित इस्त्री जशी फिरवतात कपड्यांवरनं आणि घडी काढतात तशी चुणी पडलेली घडी काढलेली गोष्ट नीट करण्याची गोष्ट भारतीय संघाला करायची आहे। सलामीला अजूनही रोहित शर्मा आणि विराट कोहलीनी म्हणावी तशी सलामी करून दिलेली नाही आहे, त्या दोघांनाही अजून फलंदाजीची लय सापडलेली नाही आहे। दुसरीकडे भारतीय संघाला सुपर 8चा विचार करून रिस्क स्पिनरला खेळवायचं की नाही हा एक विचार करायला लागणार आहे। त्यामुळे कुलदीप यादव किंवा चहलला दुसरा एखादा बॉलर मागे ठेवून त्यांना संधी मिळते का, ही गोष्ट बघायला लागणार आहे। त्या अर्थाने भारताचा कॅनडा विरुद्धचा सामना हा महत्त्वाचा आहे, एका अर्थाने थोडासा अभ्यास सामना ठरणार आहे। स्थानिक प्रेक्षकांच्या दृष्टीने ती पर्वणी ठरणार आहे। चांगली गोष्ट अशी म्हणता येईल की शुक्रवारच्या तुलनेमध्ये जरा हवा बदलत चाललेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये इथे प्रचंड पाऊस झाला, पूरसदृश परिस्थिती होती। आता ते जे वादळ आहे ते फ्लोरिडापासून थोडंसं दूर जाताना रडारवरती दिसतंय, त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा अजून थोड्याशा वाढलेल्या आहेत। शनिवारी जर का सूर्य महाराजांनी ढगातनं स्वतःचं दर्शन घडवलं, जर का बाहेरचं मैदान ब्रॉवर्ड काउंटीचं बाहेरचं मैदान वाढलं, तर भारत विरुद्ध कॅनडा सामना करण्यासाठी संयोजक झटून प्रयत्न करणार हे नक्की आहे। आणि त्याचबरोबर या सामन्याचा आनंद घ्यायला वीकेंड असल्यामुळे फ्लोरिडा आणि आसपासचे रहिवासी हे नक्की मैदानावरती हजर लावतील। त्यामुळे या सामन्याची प्रतीक्षा खेळाडू, संयोजक आणि प्रेक्षक तिघांनाही आहे। सुनंदन लेले, एबीपी माझा, फ्लोरिडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।